नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. भारताच्या सहकार्याने येथे उभारण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे त्यांचे समपदस्थ शेरिंग टोब्गे यांनी शनिवारी उद्घाटन केलंय. हे रुग्णालय महिला आणि बालकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवेल. ग्लॅक्सोस्मिथक्लाइन जेसुइन पेमा वांगचुक माता व बाल रुग्णालय हे 150 खाटांचे आधुनिक सुविधांनी युक्त रुग्णालय असून ते भारताच्या सहाय्याने थिम्पू येथे उभारण्यात आलंय. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी भारतासमवेत व्यापार पुन्हा चालू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वर्ष 2019 मध्ये भारताने जम्मू काश्मीर मधील कलम 370 रहित केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतासमवेतचा व्यापार बंद केला. यामुळे सर्वाधिक हानी पाकिस्तानी व्यावसायिकांचीच झाली असून त्यांना भारतीय बाजारपेठेचा लाभ घेता येत नाहीये. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे अणुऊर्जा शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर लंडनमध्ये पत्रकार परिषदेत डार यांनी भारतासमवेत व्यापार चालू करण्याविषयी भाष्य केलंय. दूध व्यवसायाच्या संदर्भात मोठी बातमी समोर येतेय. भारतातील आघाडीची दूध डेअरी अमूल आता अमेरिकेत दुधाचा व्यवसाय करणार आहे. कोणत्याही परदेशात दुधाचा व्यवसाय करणारी अमूल ही देशातील पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. अमूलने अमेरिकेच्या मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन या कंपनीसोबत करार केलाय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल अरुणाचल प्रदेशवर चीनचा दावा हास्यास्पद असल्याचं सांगत त्यांचा दावा फेटाळून लावलाय. सीमावर्ती राज्य असलेले अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचं ते म्हणाले. येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर NUS च्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशियन स्टडीज ISS मध्ये अरुणाचल प्रदेश मुद्द्यावर व्याख्यान दिल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, आपल्या मिल्की वे नावाच्या आकाशगंगेच्या मध्यभागी अत्यंत प्राचीन अशा ताऱ्यांचे 2 गट आढळून आलेत. हे तारे तब्बल 13 अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत. खगोलशास्त्रज्ञांनी त्यापैकी एका गटाला शिव तर दुसऱ्या गटाला शक्ती असं नाव दिलंय. हे तारे म्हणजेच मिल्की वेच्या निर्मितीमधील सुरुवातीचे बिल्डिंग ब्लॉक्स असावेत असं संशोधकांना वाटतंय. मध्य प्रदेश येथील नाचना कुठारा गावात भारतीय पुरातत्व विभागाकडून चालू असलेल्या उत्खननात आतापर्यंतचे सर्वात जुने मंदिर आणि शिवलिंग सापडले. हे शिवलिंग 1ल्या किंवा 5व्या शतकातील असल्याचं मानलं जातंय. एका अब्जाधीशांच्या संपत्तीत एकाच दिवसात तब्बल 2.7 लाख कोटी रुपयांची म्हणजेच 32.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. एवढी मोठी वाढ झाल्यामुळे हा अब्जाधीश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. बर्नार्ड अर्नॉल्ट असं या अब्जाधीशाचं नाव आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्तीत वाढ कधी दिसून येत नाही. अचानक वाढ झाल्यामुळे बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवलाय. होळीच्या निमित्ताने मशिदींना रंग आणि गुलालापासून वाचवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अलीगढ प्रशासनाने मशिदींना झाकण्याचा निर्णय घेतला. शहरातील किमान 2 मशिदींना रंग आणि गुलालाच्या वापरापासून वाचवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ताडपत्रीने झाकण्यात आलंय. हिवाळ्याच्या महिन्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. गिर्यारोहण करण्यासाठी आलेले अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक काल झालेल्या जोरदार बर्फवृष्टीत अडकले होते. त्यापैकी भारतीय हवाई दलाने वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या 328 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. इंटरनेटवर प्रवेश करण्यासाठी ब्राउझरचा वापर केला जातो. बाजारात अनेक इंटरनेट ब्राउझर्स आहेत, ज्यात गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज आणि सफारी सारख्या नावांचा समावेश आहे. यापैकी तुम्ही फायरफॉक्स वापरत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. फायरफॉक्स बाबत भारत सरकारने मोठा इशारा दिलाय. इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला या ब्राउझरमध्ये अनेक बग्स सापडले. याचा वापर करणारे लोक सायबर हल्ल्याचे बळी ठरू शकणार आहेत. IIT गुवाहाटीचा एक विद्यार्थी कथितरित्या दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होणार होता. त्याला काल संध्याकाळी पोलिसांनी आसाममधील हाजो येथून ताब्यात घेण्यात आलाय. हा विद्यार्थी मूळचा दिल्लीचा असल्याची माहिती मिळते. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
रशियातील क्रोकस शहरात झालेल्या गोळीबारात 140हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा सातत्याने वाढतोय. दरम्यान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 24 मार्च रोजी राष्ट्रीय शोक जाहीर केलाय. पुतीन म्हणाले की या हत्याकांडातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाहीये. तपासाअंती या हत्येतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असं ते म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को मधील क्रॉकस सिटी हॉलमध्ये शुक्रवारी सशस्त्र हल्ला झाला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 143 वर गेली आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपने घेतली आहे. हा हल्ला प्रकरणात 11 संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान रशियातील हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन प्रचंड संतापलेत. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. त्यांनी म्हटलंय की शपथ घेतो, एकाही व्यक्तीला सोडणार नाहीये. पिरॅमिड्स ही जेवढी जगभरातील संशोधकांना आव्हान देत असतात, तेवढीच ती जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत असतात. प्राचीन संस्कृती, चालीरीती यांचे एक गूढ वलय लाभलेली ही पिरॅमिड कायम चर्चेचा विषय राहिली आहे. आता पुन्हा एकदा ही पिरॅमिड्स जगभरात चर्चेचा विषय बनणार आहेत. ती एका वेगळ्या कारणाने. पिरॅमिडमध्ये कैरोच्या नैऋत्य वाळवंटात उभे असलेले दी ग्रेट पिरॅमिड आणि त्याच्या बाजूला असलेली 2 लहान पिरॅमिड्स ही अत्यंत महत्त्वाची मानली जातात. मात्र गेल्या काही शतकांमध्ये या पिरॅमिड्सचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि आता इजिप्तच्या पुरातत्व खात्याला यातील मेनक्योर या लहान पिरॅमिडची दुरुस्ती आणि नूतनीकरण करायचंय. या निर्णयाला इजिप्तमधून आणि बाहेरील जगाकडूनही मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झालाय. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. या शो मधील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. यातच आता या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ईशा डे हिला मोठी संधी मिळाली आहे. एका जाहिरातीसाठी ईशाने बॉलिवूडचा स्टार रणवीर सिंग सोबत स्क्रीन शेअर केली आहे. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.